नमस्कार मित्रांनो, सर्व विकास केंद्र संस्था गेली अनेक वर्षापासून आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शासनाबरोबर समन्वय साधून वेगवेगळे प्रयत्न करत असते, जेणेकरून ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यावे, त्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधा भेटल्या पाहिजे म्हणून. तर पहा मित्रांनो, असेच मानगाव तालुक्यातील लोक म्हसला तालुक्यामध्ये आलेले आहेत वीटभट्टीचं काम करण्यासाठी. आणि ते येताना त्यांची पोरं पूर्ण कुटुंब असं घेऊन येत असतात. आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांना अशा वेगवेगळ्या सोयीसुविधा मिळत नाहीत. जर का कोणी आजारी पडलं तर त्यांना सहज शक्य होत नाही की दवाखान्यामध्ये जाणं. अशीच ही लोक मानगाव तालुक्यातून आलेले आहेत. आम्ही तिथे आज मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. इथे मेडिकल कॅम्पमध्ये आम्ही त्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधा देणार आहोत, जसे की आजारावर गोळ्या असतील, अंग दुखत असेल किंवा कुठे खरचटलं असेल किंवा ताप येत असेल किंवा मग त्यांचं ब्लड प्रेशर मापलं जाईल, याच्या अशा वेगवेगळ्या सोयीसुविधा आम्ही आज संस्थेच्या मार्फत त्यांना देणार आहोत. या ताई पहा, तिथे जे दादा बसलेले आहेत ते विठं व्यवस्थित साच्यामध्ये थापून देत आहेत आणि ताई इथे त्या एका रांगेमध्ये लावत आहेत. त्याचा कोपरा न तुटला पाहिजे असं व्यवस्थित एकदम त्यांनी ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे या दुसऱ्या ताईसुद्धा आलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे ते एका रांगेमध्ये विठं व्यवस्थित ते ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पहा मित्रांनो, त्यांना स्वतःची जागा नाही, स्वतःची जमीन नसल्याकारणाने किंवा तेवढा आर्थिक बल नसल्याकारणाने ते स्वतःचा व्यवसायहीसुद्धा करू शकत नाहीत आणि त्याच्यातच त्यांना शिक्षणाचे महत्त्वसुद्धा तेवढे माहीत नसल्याकारणाने अशी कामे त्यांना वेगवेगळ्या सावकारांच्या मार्फत करावी लागतात. मग ते ऊस तोडीचे असू दे, कोळसा खाणीचे असू दे, वीटभट्टीचे असू दे, अशी अनेक प्रकारची कामं त्यांना करावी लागत असतात. इथे पहा मित्रांनो, समोर जे तुम्हाला दिसत आहेत ते भाऊ आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या त्या ताईसुद्धा आहेत. त्या विटाचं मातीचं व्यवस्थित गोळा करून त्यांना देत असतात आणि हे भाऊ त्या साच्यामध्ये एकदम व्यवस्थित माती टाकून त्याच्यावरून रंधा फिरवत असतात. पहा, त्यांनी आता त्याच्यामध्ये राख टाकलेले आहे, ताईंनी त्यांना गोळा करून दिलेले आहे. भाऊनी व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून रंधा फिरवलेला आहे आणि असा सरकवरून त्या ताईच्या बाजूकडे केलेला आहे. ताईंनी ते दोन्ही साचे उचलून व्यवस्थितपणे ते रांगेमध्ये लावण्यासाठी गेलेले आहेत आणि मग तिथे ते सुकेपर्यंत तिथेच असणार आहेत. तशा ताई त्यांना गोळा करून देत आहेत. भाऊनी त्याच्यामध्ये राख टाकलेली आहे, गोळा व्यवस्थितपणे आतमध्ये ठोचून आता त्याच्यावर रंधा फिरवलेला आहे. तर पहा मित्रांनो, दिवसभर बसून त्यांना हे काम करावं लागत आहे. याच्यामध्ये पाय अकडण्याची शक्यता असते, कंबर दुखण्याची शक्यता असते आणि पूर्ण उन्हातानामध्ये त्यांना काम करावं लागत आहे. तर हे खूप काम अवघड आहे मित्रांनो. स्वतःचा व्यवसाय नसल्या कारणाने त्यांना हे काम करावंच लागत आहेत. बाजूला पाहिले तर मोठा त्यांनी असा चिखलाचा गोळा केलेला आहे, तो या खड्ड्यामधून काढलेला आहे. इथे दोन भाऊ त्या खड्ड्यामध्ये माती ओढत आहेत, त्याच्यामध्ये बोंडरं आहेत आणि माती आहे. हे पूर्ण वाकूनच त्यांना काम करावं लागत आहेत. आणि समोर एक ताई बसलेली आहे, ती मला वाटतं एकदम बालवयीन आहे, तिची शाळासुद्धा बुडालेली आहे. इकडे जर का आपण पाहायला गेलो तरी एक बारीक छोटीशी मुलगी येत आहे आणि तिचीसुद्धा शाळा आता बुडालेली आहे. समोर जे दिसत आहेत तेच आहे सर्व विकास केंद्र संस्था आणि त्यांचे संस्थापक वेरोनिकाताई, त्याचप्रमाणे अवेलीनताई, तसेच भारतीताई आणि डॉक्टरसुद्धा आपण आणलेले आहेत. आणि ते डॉक्टर आलेले आहेत मुंबईवरून. आणि इथे जे आता मानगाव तालुक्यातून जे काही लोक वीटभट्टीवर आलेले आहेत ते लोक पहा मित्रांनो, इथे आता त्यांचा मेडिकल चेकअप होत आहेत. बारक्या पोरांचासुद्धा चेकअप होत आहेत. त्यांना व्यवस्थित जेवायला भेटतं की नाही, ताप कोणाला असेल, कोणाला सर्दी असेल, कोणाला खोकला असेल, कोणाला अंग दुखत असेल, असं वेगवेगळं चेकअप इथं होत आहे. त्याचप्रमाणे त्यांचं ब्लड प्रेशरसुद्धा मापलं जात आहे. इथे पहा मित्रांनो, पूर्ण गोळ्या जे मेडिकल किट आहे ते या संस्थेच्या माध्यमातून इथे उपलब्ध केलेलं आहे. तसेच ही जी वीटभट्टी आहे ते एका नॉन ट्रायबल माणसाची आहे आणि ही सगळी लोक मानगाववरून आलेले आहेत. आहे सुनील माझा वर्गमित्र नाही, पण माझा मित्र होता. आम्ही जेव्हा आश्रमशाळेला मानगावला होतो तेव्हा माझा तो खास मित्र होता आणि खूप हुशार होता. परंतु आता त्याची अवस्था पाहून मलासुद्धा एकदम कसं तरीच वाटत आहे. निर्मलाताई त्यांना गोळ्या औषधं कसं घ्यायचं हे समजावून सांगत आहेत आणि कधी घ्यायचं हेही त्यांना समजावून सांगत आहेत. जेवल्यानंतरसुद्धा घेतली पाहिजे,
जेवणाच्या अगोदर घेऊ नये, संध्याकाळी घ्यायची, दुपारी घ्यायची की रात्री घ्यायची हे सगळं त्यांना समजावून सांगितलेलं आहे. इथे पहा मित्रांनो, या डॉक्टर आलेले आहेत मुंबईवरून. जाऊ नको, तुमची बीपी चेक करते, थांबा. कारण एवढे आहेत नाही. घेऊन येणार ना रे सुनील, सगळं घेऊन येणार बांधायला मी. तंबाखू खात बंद करायचं. वय आहे का तुझं तंबाखू खायला? म्हातारी झालीस की काय तू? काय कसली सवय तुझी सांग? आत्ताच सवय आहे तुझं. पोरं किती आहेत? त्यांचं लग्न बिग्न बघायचं की नाही तुला? काय मी तू 35च वय लिहिलंय. मोबाईल नंबर आहे. निर्मला सिस्टर, यू राईट 35 इयर्स ऑफ एज. तिची पोरं लग्न पण झाली, त्यांना पण पोरं झाली. म्हणजे जर का आपल्या या बारक्या पोरांना शिकवायला आपण गेलो तर पहिली जनजागृती त्यांच्या पालकांमध्ये झाली पाहिजे. जर का पालकच त्यालाच जर का शिक्षणाची जनजागृती नसेल, शिक्षणाचे काय महत्त्व आहेत हे त्याला जर का माहिती नसतील, तर ते आपल्या पोरांना शाळेमध्येही पाठवू शकणार नाही. आणि आदिवासी समाजामध्ये जर का खरोखरच बदल घडवायचा असेल तर त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आपण या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ट्रेनिंग या आदिवासी लोकांना देत असतो. जसं की शिक्षणाचे महत्त्व असेल, लिंग समानता प्रशिक्षण असेल, किंवा मग वन हक्क कायद्याच्या अंतर्गतमध्ये प्रशिक्षण असेल, किंवा मग बालविवाहाचे प्रशिक्षण असेल. बालविवाह करू नये म्हणून आपण त्यांना ट्रेनिंग देत असतो. व्यक्तिमत्व विकास शिबिर कसं घ्यायचं, कसं व्यक्तिमत्व विकास घडवायचा याच्या संदर्भात आपण ट्रेनिंग देत असतो. त्याचप्रमाणे आपण त्यांना पॉक्सो कायदा असेल किंवा मग ॲट्रॉसिटी कायदा असेल, असे अनेक कायदे आपण त्यांना समजावून देत असतो, वेगवेगळे प्रशिक्षण घेत असतो. तसेच वेठबिगारी कायदा असेल किंवा मग बालमजुराचा कायदा असेल, असे अनेक कायदे आपण त्यांचे वेगवेगळे प्रशिक्षण घेऊन त्यांना समजावून देत असतो. मी आहे नरेश जाधव, तुम्ही पाहतात नरेश जाधव ब्लॉग्स. आज आपण नरेश जाधव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आदिवासी लोकांची जी खरी अवस्था, जी खरी त्यांची व्यथा आहे, त्यांच्या रूढी परंपरा, त्यांच्या संस्कृती काय आहेत हे आपण तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, खरोखरच अशा माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला लावा, जेणेकरून माझ्या अशा ज्या व्हिडिओ आदिवासी लोकांच्या बरोबरच्या त्यांच्या व्यथा, त्यांच्या दुःख भरलेल्या काय कहाण्या असतील, काही गोष्टी असतील, त्यासुद्धा मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असेन. ह्या त्या आलेल्या आहेत मुंबईवरून आणि त्यासुद्धा एक चांगलं आरोग्याच्या बाबतीमध्ये आदिवासी समाजाबरोबर काम करत असतात माणगाव तालुक्यामध्ये. आणि आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही म्हसला तालुक्यामध्ये आपण आदिवासी लोकांच्या बरोबरीने कॅम्प घेतला पाहिजे. हे आदिवासी म्हसला तालुक्यामधले नसून माणगाव तालुक्यामधले आहेत. आणि म्हसला तालुक्यामधले पण काही आदिवासी लोक आहेत ते इतर ठिकाणीसुद्धा गेलेले आहेत. असेच वीटभट्टीवर असेल, कोण काजू बियाच्या बागेमध्ये असतील, कोण कोळसा खाणीवर गेलेले असेल, कोण ऊस तोडीला गेले असतील. म्हणजे आपला रायगड जिल्हा सोडूनच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र जिल्हा सोडूनसुद्धा, महाराष्ट्र राज्य सोडूनसुद्धा लोक बाहेर जात असतात. इथे पहा, इथे ब्लड प्रेशरचं मशीन आणलेलं आहे, रक्तदाब. आणि रक्तदाब त्याच्यामध्ये मापला जात आहेत. निर्मलाताई आशादीप संस्थेतून सगळं मेडिकल किट्स त्यांनी अरेंज केलेलं आहे आणि इथे व्यवस्थितपणे त्याने आणलेलं आहे. तर पहा मित्रांनो, ह्या सर्व सोयीसुविधा आपण आदिवासी लोकांना अगदी मुफ्त, फुकट, मोफतपणे आपण त्यांना देत आहोत. इथे पहा, एकदम छोटीशी कशी एकदम छानपणे हसत आहे, गुबगुबीत. आदिवासी लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी अजून काय करायला हवं हेही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता, जेणेकरून आम्हाला त्या पद्धतीने समाजकार्य करता येईल. मित्रांनो, तुमचाही आम्हाला सपोर्ट हवा आहे आणि आम्हीसुद्धा आदिवासी लोकांसोबत काम करतच आहोत. इथेच नाही तर आम्ही शासनाच्या प्रत्येक डिपार्टमेंटसोबत आदिवासी लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आम्ही काम करत असतो. उदाहरणार्थ ग्रामपंचायत असेल,
किंवा मग तहसील कार्यालय असेल किंवा मग पोलीस स्टेशन, पंचायत समिती इथेच नव्हे तर मित्रांनो एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन इथे सुद्धा आम्ही जातो. तसेच कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा कार्यालय, तसेच मंत्रालय असेल, इथे सुद्धा आम्ही आदिवासी लोकांच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन जातो. तसेच मित्रांनो त्यांना वेगवेगळ्या स्कीम्स भेटल्या पाहिजे म्हणून आम्ही एकात्मिक आदिवासी विकास भवन नाशिक इथेच जात असतो. आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन इथे जाण्याचा आमचा एकच हेतू की तिथून काही न्यूक्लियस बजेटच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना असतात आणि त्या योजना आम्ही आदिवासींपर्यंत कशा पोचतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि मग त्या योजना 100% अनुदानावर दिल्या जातात. तर मग तिथून आम्ही ते आदिवासी लोकांचे वेगवेगळे बचत गट स्थापन करतो वाड्यांमध्ये आणि मग त्या योजना घेण्यासाठी त्यांचे डॉक्युमेंट्स बनवतो. जातीचा दाखला असेल, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाता, उत्पन्नाचा दाखला आणि मग ज्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांची वाडी येत असेल तिथला ग्रामपंचायतीचा ठराव असे वेगवेगळे कागदपत्र घेऊन आम्ही त्या पेन प्रकल्प कार्यालयाला जातो आणि तिथे त्यांना त्या योजना कशा भेटतील याच्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि अशाच योजना देऊन आम्ही आदिवासी लोकांना वेगवेगळ्या समाजकार्यातून वर आणण्याचा प्रयत्न करत असतो. इथे पहा मित्रांनो, आज त्यांना स्वतःची जमीन नसल्याकारणाने त्यांना इतर मालकांकडे काम करावं लागत आहेत. तर आम्ही अशाच योजना काही घेऊन त्यांचा स्वतःचा कसा वीटभट्टीचा व्यवसाय असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. जर का त्यांच्या अंगामध्ये असलेली कला ही त्यांनी स्वतःचा व्यवसाय करण्यामध्ये वापरली तर खरोखरच एक ना एक दिवस आदिवासींचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वप्रथम त्यांना त्यांच्या पोरांना हे शाळेमध्ये घातलं पाहिजे म्हणून आम्ही शिक्षणाची सुद्धा जनजागृती करत असतो जेणेकरून ते स्वतःचा उदरनिर्वाह करतील. जर का ते शाळेत गेले तर शिकतील आणि त्याच्या पुढे ते बाकीचा पाहिजे तशी नोकरी करून आपले जीवन व्यवस्थितरित्या जगू शकतील. ही जी तू दाखवतेस ते तुझी पाठ आहे. 2-3 वर्ष आपण होतं गावाला. जड वगैरे असं काय उचलते आणि कोण असतील तर बायांना बोलवा तुम्हाला. अजून कोण आहे ते तिकडनं बोलून सकाळी रात्री जेवणा अगोदर घ्यायची ही गोळी आहे ना. सकाळी रात्री बसायला येते कोणाला तरी येते घरी कोणाला पण नाही. ते लिहिलं आहे तुम्हाला समजलं ना. ही जेवणानंतर ती जेवणा अगोदर घ्या. ही 15 दिवसासाठी दिली सकाळी जेवणानंतर. हा गोळी आहे ना तुमच्या लेडीज सोनोग्राफी करून घ्या. 30 गोळी आहे महिनाभर घ्यायची. दुपारी एकच आहे गोळ्या. दुपारी जेवणानंतर पूर्ण महिना घ्यायचा. 30 दिवस. मला किती जिथे दुखतंय ना तिथे लावा. कुठेतरी दुखलं तर तिथे लावा. डोळ्यामध्ये नाही. महिलांना